बाबा आणि ज्ञानेश्वर माऊली हे दोन नावं असेल की बाबांनी आजही समाधीमध्ये तशीच ज्ञानेश्वरांची समाधी बाबांच्या गळ्यात आहे, ते आजही समाधीमध्ये आहे. आणि आजही ज्ञानेश्वरांचं मंदिर एवढं मोठं होऊ लागलं की कोट्यावधी 40 घराच्या गावाने 42 लाख रुपये, एका गावात 400-300 घर नाही 2-2 कोटी रुपये असली वर्गणी देतात. हे बाबांची कीर्ती आहे. म्हणूनच पण बाबांची जयंती याला फार महत्व आहे की बाबांचं चरित्र आगाध आहे. कितीही सांगितलं तर कमी पडेल. आणि मी जर सांगत राहिलो तर मी बसून सांगावं, उभा राहून सांगायची आपली पुढे लागली म्हणजे आपला वेळही संपलाय, वेळ होऊन गेला. जास्त वेळ न घेता अगदी एकच सांगेल की बाबांनी सर्वांगीण समाज उद्धाराचं कार्य केलं. आणि समाज उद्धाराचं सर्वांगीण कार्य करणारे एकमेव संत बाकीच्या संतांच्या यादीमध्ये भगवान बाबा आहेत. पुढे 2 चरण जे आहेत ना एकच आहे. दोघांमध्ये बी जे असेल नसेल ते पुण्य आम्ही जे काही कमवलेलं ज्ञान सगळं साधू संतांच्या पायावर समर्पण काय केलं पाहिजे माणसाला जीवनामध्ये सुख दुःख सांगत असताना आम्ही पुण्य केलेलं सगळ्या लोकांना पटकन सांगतो. आज आम्ही पंगत घातली, आज आम्ही केलं, लय 4 लोकांचा जीव वाचविला हे लोक सांगतात. पण आपल्याकडून चूक झालेली माणसं सांगत नाही. तेही सांगितलं पाहिजे. तुकोबारायांनी हे 3ऱ्या चरणात सांगून टाकलं. जे जे असेल नसेल ते सगळं समर्पित केलेलं आहे. एवढंच नाही तर गाठीला बांधून काही बाजूला ठेवलंय का तेही ठेवलं नाही. ते शेवटचं सोडला गाठी